मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। चरोली प्रभाग क्रमांक 3 मधील पालिका निवडणूक चांगलीच रंगात आली असून खोटी आश्वासने देणाऱ्या राजकीय पक्षाऐवजी आपली हक्काची उमेदवार म्हणून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील सौ पूनमताई मगर यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे। चरोली, डुडुळगाव, चोवीसावाडी, वडमुखवाडी, गंधर्वनगरी, साई मंदिर, मोशी, काटेवस्ती, अलंकापुराम सोसायटी आदी परिसराचा या प्रभागात समावेश होतो। तब्बल 12,000 पेक्षा अधिक मतदार असलेल्या या प्रभागात सध्या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील उमेदवारांमध्ये चांगली चुरस लागल्याचे दिसून येते। या प्रभागात भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उभाटा, भाजपा या प्रमुख राजकीय पक्षांसह अनुसूचित जातीच्या इतर 3 महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक काळात आपापली भूमिका मतदारांसमोर मांडताना दिसून येत आहेत। यातील सर्व राजकीय पक्षापैकी भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांचा पालिकेतील कारभार आणि विकास कार्य मतदारांनी अनुभवले आहे। त्यामुळे त्यांचा कर्णकर्कश प्रचार मतदारांना नको वाटत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। मात्र कोणताही गाजावाजा न करता मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांच्याशी सुसंवाद साधत आणि आपल्या प्रभागाच्या विकासाची संकल्पना मांडून त्यांचा विश्वास संपादन करण्यात या प्रभागातील अपक्षांनी चांगली बाजी मारली आहे। यामध्ये सर्वाधिक आघाडीवर आहेत त्या म्हणजे हातात पिवळा झेंडा आणि नारळ हे चिन्ह घेऊन दमदार वाटचाल करणाऱ्या सौ पूनमताई मगर। त्या चरोली येथील स्थानिक असून प्रभाग क्रमांक 3 मधील अ गटाच्या अनुसूचित जाती महिला राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत। मतदारांकडून त्या केवळ एका मताची अपेक्षा करीत आहेत, त्यामुळे त्यांना घरोघरी चांगला प्रतिसाद दिला जात आहे। एका सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे मतदारांसाठी त्या नेहमीच उपलब्ध होणाऱ्या आहेत। म्हणूनच की काय चरोली, मोशी, डुडुळगाव परिसरातील मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।